आता ही नवीन तरुण पिढी आहे ना सर, आता नवीन तरुण पिढीला काय वाटतं माहिती आहे का, की मी या कंपन्यांचा अभ्यास करेल. कोणतं औषध मार्केटमध्ये चांगलं आहे आणि कोणतं भारी आहे, मी याचा शोध घेईल आणि ते भारी औषधं मी माझ्या बागेवर मारेन आणि क्वालिटी माल काढेल आणि पैसे कमवाल. पण सर्वात मोठा तरुण वर्ग इथे चुकतोय. आजची तरुण पिढीने या कंपनीचा अभ्यास न करता तरुणांनी या निसर्गाचा अभ्यास केला ना, तर खरोखर ती आपली प्रगती होईल आणि आपण उन्नतीकडे जातोय असं म्हणता येईल. जर आपण निसर्गाचा मार्ग सोडून जर कंपन्यांच्या मार्गाने गेलो, तर आपण उन्नतीकडे नाही, आपण अधोगतीकडे जातोय आणि कंपन्यांची भरभराट होते. म्हणजे जेव्हा 1000 शेतकरी जेव्हा कंपन्यांचं औषध घेतात, तेव्हा एक कंपनी अरबपती बनते. 1000 शेतकऱ्यांचं शोषण होतं त्यावेळेस आणि शेतकरी गरीब होत चाललाय. म्हणजे काय झालंय, की गरीब हा गरीब होत चाललाय आणि श्रीमंत होत चाललाय. ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या शेतकऱ्याच्या जीवावर चालतायत, मग ह्या कंपन्या अज्ञानाचा फायदा घेतात. शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. म्हणजे आज ही खरी वास्तविक परिस्थिती आहे.